नमस्कार, मी सुनैना संजय यवतकर, यवतमाळ। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्यावरती अनेक महिला सातत्याने कमेंट करत आहे, बोलत आहे। कुणी चिल्लर म्हणते, कुणी काही म्हणते, कुणी म्हणते डोक्याच्या टिकलीपासून पायाच्या चपलीपर्यंत तू एवढी सुंदर आहे म्हणते आणि चांगल्या साड्या नेसते म्हणते। या अनेक दूषणं लावत असणाऱ्या ह्या ज्या बाया आहेत ना, जशा की अंधारे ताई आहे, नंतर आपल्या खडसे ताई आहे, यांनी विचार करायला पाहिजे की विद्वत्ता ही सौंदर्य आणि विद्वत्तेचा समागम हा आमच्या रुपालीताई चाकणकर आहेत। आणि याच्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न करत असाल, बोलत असाल, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही। मात्र तुम्ही जे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक वेळी पुढे येऊन त्यांच्यावर दूषणं लावून बोलण्याने कोणी मोठं होत नसते। आणि तुम्हाला जर मोठं व्हायची एवढीच हाव आहे, एवढीच आवड आहे, तर तुम्ही 2-4 गोष्टी करायला पाहिजे। स्वतः विद्वान व्हायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून रुपालीताई चाकणकर वाडी, वस्ती, तांडा, पोळ या बारीक सारीक गोष्टींमध्ये जाऊन महिलांना एकत्रित करून त्यांनी संघटन केलेलं आहे। आणि राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या विचाराने, अनेक गोष्टींनी, त्यांच्या कर्तृत्वाने त्या कर्तृत्ववान महिला झालेल्या आहे। मागच्या टर्ममध्ये ताईंनी राज्य महिला आयोग कसं पुढे येणार, घराघरापर्यंत महिलेपर्यंत राज्य महिला आयोग पोहोचवलेला आहे। आणि आपण स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी हे करून राहिले, ते मला नाही पटलं बा तुमचं। तुम्ही काय करा, आता तुमची प्रसिद्धी वाढवण्यासाठी चांगलं काम करा, समाजामध्ये स्वतःचं नाव मोठं करा, तुमचं काम दिसलं पाहिजे। हे टिकली सुंदर, लिपस्टिक सुंदर, इथलं हे आणलं, ह्या देशातून ते आणलं, त्या देशातून ते आणलं, ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःच्या कर्तृत्वाने चांगलं काम करून जर पुढे आलात तर बरं होईल असं मला वाटते। पुन्हा तुम्ही हुशार तर आहेच, तुम्हाला सगळं कळते, तर त्यामुळे